मी संतोष शिंदे, शिवपरिवहन वाहतूक सेना महाराष्ट्राचा सरचिटणीस म्हणून मी काम करतो। एस टी महामंडळामध्ये कर्मचाऱ्यांची जी आमची शिवपरिवहन शिवसेना पुरस्कृत युनियन आहे त्याचा मी महाराष्ट्राचा सरचिटणीस म्हणून सध्या काम करतो। तर ज्या वेळेला एस टी बँकेमध्ये सदावर्तेंचं संचालक मंडळ स्थापन झालं त्याच्यानंतर सदावर्तेंनी अक्षरशः या बँकेकडे एक स्वतःचं पैसे कमवण्याचं साधन म्हणून बघितलं। ज्यावेळेला आम्ही सगळी माहिती घेतली त्यानंतर आमच्या निदर्शनास आलं की दिवाळीच्या वेळेला कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो। एस टी बँकेची स्थिती सध्या पूर्णपणे अतिशय खराब अवस्थेमध्ये आहे। 100% एस टी बँकेचं कर्ज वाटप बंद आहे। ज्या सभासदांच्या ठेवी या बँकेमध्ये आहेत त्या सभासदांसाठी लागणारं एस टीच्या गरीब कर्मचाऱ्यांसाठी असणारे कर्जाची सुविधा बंद असताना सुद्धा 37 कोटी रुपयांचं चालू स्थितीतलं फक्त सर्व्हर बदलण्याचं काम सदावर्तींनी केलं। याच्या अगोदरचा जो सर्व्हर होता तो अतिशय सुरळीत चालू होता। उलट पक्षी आता जो सर्व्हर 37 कोटी रुपये खर्च करून आणला गेला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात त्रुटी आहेत। या चालू महिन्यातल्या कर्मचाऱ्यांच्या जर कर्जाच्या वसुलीचे हप्ते बघितले तर साधारणतः प्रत्येकाला 1.5 हप्ता गेलेला आहे आणि तो त्या सर्व्हरच्या चुकीमुळे गेलेला आहे। उदाहरणार्थ माझा जर 10,000 रुपयांचा हप्ता असेल तर मला 18-19,000 रुपयांची वसुली आलेली आहे आणि ती आमच्या मुळात कमी असणाऱ्या पगारातनं वसूल होऊन बँकेला गेलेली रक्कम आहे। ती बँकेकडनं कधी मिळेल याची शाश्वती कोणच देत नाहीये आणि त्याची जबाबदारी पण कोण घ्यायला तयार नाहीये। त्या सर्व्हरमध्ये साधारणतः आम्ही ज्याला माहिती घेतली त्याला आम्हाला असं चर्चांती ऐकायला मिळालं की त्यातले बरेच पैसे साधारणतः 15 कोटीच्या आसपास सदावर्तींनी कमिशन घेतल्याचं सुद्धा आम्हाला माहिती तिथून म्हणजे काही लोकांनी आम्हाला कळवली। ती कळवल्यानंतर मग आम्ही अजून त्याच्यावरती पाठपुरावा केला। त्यातल्या काही गोष्टींच्या संदर्भात आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी सुद्धा दाखल केल्या। त्याच्यानंतर त्यांनी सदावर्तींनी कधी नव्हे ते एस टी बँकेची अवस्था इतकी वाईट असताना सुद्धा एस टी बँकेच्या कर्मचाऱ्यांना 50,000 रुपये पगार डिक्लेअर केला, बोनस डिक्लेअर केला दिवाळीला। पण त्या बोनसमधले प्रत्येकाला दिलेल्या 50,000पैकी जे परमनंट कर्मचारी आहेत त्यातले 25,000 आणि जे नवीन ॲडव्हॉक पद्धतीनं भरती केलेले कर्मचारी आहेत त्यांच्याकडचे 40,000 रुपये परत ज्या त्या शाखाधिकाऱ्यांमार्फत पुन्हा मुंबईला मागून घेतले। त्याचा पुरावा म्हणून कोल्हापुरातल्या शाखेत ज्या कर्मचाऱ्यांकडनं पैसे वसूल करून घेतले परत ते वसूल करण्याचं काम आता जो लाचलुचपतला सापडलेला आहे पुजारी त्याचा दुसरा साथीदार कोळी म्हणून आहे, शाखाधिकारी मिरज, त्या कोळीने कोल्हापूरच्या शाखाधिकाऱ्यांकडनं त्या कर्मचाऱ्यांचं नाव आहे त्यांची अमाऊंट आहे अशी अमाऊंट त्या खात्यावरनं परस्पर ट्रान्सफर अनिल कोळींच्या खात्यावर करून अनिल कोळींनी ती पैसे विड्रॉ करून सदावर्तेंना पोच केले। हे एका शाखेची रक्कम एवढी आहे तर महाराष्ट्रात एकूण 600 कर्मचारी काम करतात। 600 कर्मचारी गुणिले जर सरासरी 40,000 केलं तर त्यांचा आकडा तुम्हाला दिसेल। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बँकेची परिस्थिती खालावली असताना सुद्धा सदावर्तेंना मानणाऱ्या फक्त काही कर्मचाऱ्यांना साधारणतः 400 कर्मचाऱ्यांना जे विरोधात आहेत त्यांना अजिबात दिलेलं नाही, पण जे सदावर्तेंना खास मानतात अशा कर्मचाऱ्यांच्या नावावरती 75,000 रुपये प्रत्येकी हा इन्सेंटिव्ह डिक्लेअर केला। तो त्यांच्या खात्यावरती जमा केला। तो खात्यावर जमा करून पूर्ण 75,000 प्रत्येकाच्या खात्यावरचे कोल्हापूरच्या शाखाधिकाऱ्यांचं मी फक्त उदाहरणादाखल तुम्हाला दाखवते। असंच प्रत्येक शाखेतल्या शाखाधिकाऱ्यांनी परस्पर त्या कर्मचाऱ्यांच्या खात्यावरनं अनिल कोळी आणि तत्सम हे काय त्यांचे वसुली एजंट आहेत सदावर्तेंचे यांच्या खात्यावरती ट्रान्सफर केलेत। हे पैसे वेगवेगळ्या शाखांमधून ट्रान्सफर केले आणि मुंबईमध्ये विड्रॉल केले गेले। हे कर्मचाऱ्यांचे पैसे मुंबई हेड ऑफिसमधूनच का विड्रॉल झाले आणि मग ते सदावर्तेंनाच पोचले असणार का नाही याची वेगळी मी भूमिका सांगण्याची गरज नाही। याचबरोबर कर्मचाऱ्यांचे मुंबईतले जितके मुंबई ऑफिसला हेड ऑफिसला काम करणारे कर्मचारी आहेत त्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं फक्त स्टेटमेंट जरी तुम्ही बघितलात किंवा त्या स्टेटमेंटची चौकशी झाली तर त्या प्रत्येक कर्मचाऱ्याला महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाखेतून पैसे त्यांच्या खात्यावरती आलेले आहेत। मग ते नियमबाह्य इन्सेंटिव्ह असेल किंवा बोनस असेल अशा संदर्भाने जमा केलेले पैसे पुन्हा या कर्मचाऱ्यांच्या खात्यावरतीच का जमा झाले। शक्यतो अनिल कोळी असतील, हेड ऑफिसचे आढाव नावाचे महाव्यवस्थापक असतील किंवा आता पकडला गेलेला हा पुजारी असेल, हे तिघजण सदावर्ते आणि जयश्री पाटील यांचे वसुली एजंट म्हणून काम करतात। हे एस टी बँकेचं कुठलंही काम करत नाहीत, हे फक्त आणि फक्त वसुलीचंच काम करतात। त्याचं उदाहरण म्हणून गेल्या 8 महिन्यामध्ये एप्रिल महिन्यापासून पुजारीनं घेतलेला पगार सोडून प्रत्येक महिन्याला वसुलीसाठी फिरायला लागणारा खर्च जो आहे तो टीए बिलाच्या मार्फत या मी तुम्हाला तारखा देतो की त्याच्या खात्यावरती त्या रकमेला तेवढे पैसे टीए बिल म्हणून बँकेकडनं जमा झालेत। हे फक्त वसुलीसाठी फिरण्याचा खर्च म्हणून त्याला टीए बिल देण्यात आलं। असं कुठलंही काम त्यांनी टीए बिल म्हणून कुठेही ऑडिट केलेलं नाही, कारण तो बँक निरीक्षक आहे, तिथं ऑडिट करणं त्याचं काम होतं, पण कुठेही तुम्हाला रेकॉर्डवरती ऑडिट केलेलं दिसणार नाही। त्याचं लॉग इन प्रोफाईल सुद्धा कुठं लॉग इन झालेलं नाही।
हे सगळ्या प्रत्येक शाखेची एकूण जर गोळाबेरीज केली तर साधारणतः रक्कम जी मी तुम्हाला माझ्या निवेदनात दिलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त होते, पण मी जितकी खात्रीशीर अमाऊंट आहे तितकीच तुम्हाला त्याच्यामध्ये कळवलेली. ठीक आहे. काय झाले, तू मी पुजारी संध्याकाळी जाऊया, शनिवारी संध्याकाळी जाऊया मुंबईला. बर. आणि तिथं जाऊन बसून चर्चा करून ती फायनल करून विषय यायला लागणार नाही. खरं पण तुला तसं कुठं मुंबईला कोणाकडे जायचं? मुंबईला कोणाकडे जायचं चला? ते काय म्हणले, या सदावर्ती मॅडमकडे म्हणून जायचं आणि भोसले पहिला घ्यायचा. बर. अशी करायचं आहे. आणि मग तुला आता तुला सांगतो, भोसलेला आपल्याला द्यायला लागणार घाडगेला. आणि काय विषय ती होईल की असं आपल्याला द्यायला लागणार. मी काय म्हणते, बाकीचे ह्या दोघांनी नंतर द्यायचं होईल का काय? भोसलेला फक्त राहण्याला जरा काय माहितीये का सुजित, हे बघ खरं सांगतो तुला, दोन विषय आहेत. एक तर तुला खरं सांगतो, भोसले तुला डिसमिस करून टाकणार आहे, ते तुला आता काळ्या दगडावर चिरेक. हे काय तिथं जर ऐक ना जरा ऐक, त्याच्या पुढे तर तुला इथं वाचाय पहिल्या स्टेजला दोन, एक म्हणजे तुला मी म्हणलेलं की पहिल्या स्टेजला तुला एमडीकडनं वाचवून दे, आपण प्रयत्न करू, साहेब पण म्हणलेले बरोबर. पण भोसले का आपल्या ऐकण्यातलं नाही, काय विषय नाही. पहिल्या प्रयत्नात विषय नाही, दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुला ते जे एमडीकडनं काम. पण पहिल्या जर प्रयत्नात वाचवायचं म्हणलास काय, तुला पहिल्या ह्याच्यात जर करायचं म्हटलं तर मग त्याला तर भोसलेला ऍडजस्ट करायला लागणार. मोठा विषय आहे. तू काय माहिती आहे का, ते असं वरच्यावर घेऊन चालत नाही, तुम्ही करा आम्ही नंतर हे करतो असला विषयच नसतो इथं. काय तिथं कसं आहे माहिती आहे का, तिथं जागेवर विषय क्लिअर करायला. आता बघ शुक्रवारी साहेब चाललेत, शुक्रवारी का शनिवारी गाडगे साहेब जाणार आहेत. तिथं जागेवर तुला करायचं असलं तर आपण काय करू, अगोदर सेटिंग करू आणि त्यांचं करून घेऊ. म्हणजे तुझ्यासाठी एक सांगितलं चालला, पण पहिल्या ह्याच्यातच करायचं म्हणतात. नाहीतर मग एमडी साहेबांनी पहिला तुला ते, अरे काळ्या दगडावरची रेग मी सांग मला, ते आपलं काही नसताना माणसांना हे करते तर तुझं तर म्हणजे ते जागेवर तुला काय मी सांगतो की तुला. फक्त विषय काय आहे की ते तिथं जर सेट कर, तुझं पहिलं गुन्हा आहे हा, पहिला जो गुन्हा झाला ना, तुझ्या सेवा बुक मध्ये गुन्हा नाही आहे कुठंच, बरोबर. एक सुद्धा साध्या ह्याची पण नोंद नाही, खुलासा पत्राची पण नोंद नाही तुझ्या सेवा बुकला, बरोबर. आता 4 गुन्हे झालेले होते, ते माने बिने 4 गुन्हे. तर विषय कसा होते, त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. आत्ताची परिस्थिती कसं आहे माहिती आहे, सगळं ते भोसलेल्या हातात आहे, बरोबर. आपण काय करू माहिती आहे का, आपण ते तिथंच त्याला ऍडजस्ट करून त्याला तिथल्या इथंच पहिल्या ह्याच्यातच तुला काय तर करता येईल. मग तुला ते तू काय कर माहिती आहे का, तू काय तर करायला ऍडजस्टमेंटला कॅशमेंट आहे की नाही माझी. अरे बाबा ते एवढ्या विचार तुला 1 टाइम जर करायचं म्हणलं 3 लाखाहून खर्च आहे. म्हणजे आता मी काय पैशाचा विषय नाही, मला तर काय विषयच नाही, पण सांगितलं तुला करायचं सेट. एवढं कसं 3 लाख विषय? अरे ते डिसमिस करणार आहे तुला विषय. तुला पहिला आहे बघ, मग गोष्ट काय सांगतो तुला, पहिल्या अपील मध्ये आपण डायरेक्ट मॅडमलाच भेटू. मॅडम जाऊन भेटले मग तसं नाही, पहिला नाही दुसऱ्याला पहिल्या ते काय करणार नाही सोड. ते ज्याच्या हातात आता कसं आहे हे सगळं त्याच्या हातात आहे, बरोबर आहे. नंतर मग ते मॅडम कडे गेला ना, विषय वेगळे होतात रे, विषय असा विषय आहे. मग ती मला असं वाटत नाही की लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.